विधान परिषद निवडणूक 2026 हेच ते रूम आहे मतलब ज्या रूममध्ये ज्या पूर्ण मतदान झालं की नाही त्या मतदानासाठी ज्या पेट्या होत्या त्या मतपेट्या त्यात ठेवल्या होत्या. अमरावती जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत आशिष येरेकर सर याच्या मार्गदर्शनाखाली एकदम सीलबंद करून स्ट्रॉंग रूम होती. या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित अशा मतपेट्या ठेवल्या होत्या आणि ते रूम सध्या उघडल्या जातात. आणि ह्या सर्व ज्या पेट्या तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून त्या स्तरावर मतदान झालं होतं आणि 450च्या वर झालेलं मतदान हे मतदान कक्षात सध्या या ठिकाणी आणणं चालू आहे. याच्यात जिल्हाधिकारी श्री आशिष सरांच्या शिवाय 2 नायब तहसीलदार आणि वरिष्ठ स्तरांच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून इन कॅमेरा 2 टेबलावर याचं टोटल मतमोजणी होणार. मतदान तर त्या दिवशी झालं बाबा, आता काय राहिलं त्या मतदानाचं मतमोजणी होणार आहे. आणि एकूण 3 उमेदवारात प्रवीण पोटे साहेब याशिवाय देशमुख साहेब आणि विश्वकर्मा साहेब याच्या 3 जणांच्या याच्यात मुख्य लढत आहे. पण ज्या पद्धतीनं आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सध्या बसले आहेत आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला हे बातमी माहीत होत आहे की जवळपास 380 ते 420 या दरम्यान प्रवीण पोटे पाटील यायले मतदान भेटणार असल्याची ही खात्रीदायक बातमी आहे. आणि या सर्व गोष्टीवर जिल्हाधिकारी साहेब बारीक लक्ष ठेवून एकदम सुसूत्र सुरक्षित आणि सर्वच्या समक्ष या मतमोजणीले आता सुरुवात होत आहे. आणि ज्या उमेदवाराला कोणत्या पद्धतीनं मतदान भेटलं आहे याचं सध्या वर्गीकरण चालू असून लवकरच म्हणजे अर्ध्या घंट्याच्या अंदर चित्र होईल क्लिअर ना बाबा. पुऱ्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं विधान परिषदच्या निवडणुकीचा निकाल झाला, महाविकास आघाडी कोण्याच ठिकाणी दिसून नाही राहिली मतलब हो. आणि महायुतीचे जास्तीत जास्त ठिकाणी उमेदवार हे सध्या आघाडी आणि अधिकृत ऑन कॅमेरा सध्या मतपेटीची उघडणी चालू आहे. आणि हे मतपेटीची उघडणी झाल्याबरोबर तात्काळच याचं मतपत्रिका यात की हे पाहणं राजू काय सुरक्षित या ठिकाणी ते वोटिंग होते बरं हां. तरी लोक म्हणतात की राजू मतचोरी झाली. एवढ्या अधिकृत आणि सुरक्षितरित्या या ठिकाणी सध्या मतमोजणीला सुरुवात होत आहे. आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक उमेदवाराच्या ज्या आहेत ना पत्रिका याचं वर्गीकरण झालं आहे त्यात 380 ते 420 या संकेत प्रवीण पोटे पाटील रिकामी झाले ना बाबा ते. आणि वर्गीकृत सध्या ज्या आपल्या मतपत्रिका आहेत याचं वर्गीकरण चालू असून लवकरच अर्ध्या घंट्याच्या अंदर चित्र क्लिअर होणार आहे. आणि हे चित्र क्लिअर झाले की बातमी तुम्हाला माहीत आहे गावरांना इंटरव्ह्यू येणार आहे. आज विधान परिषदेचा महाराष्ट्रभर निकाल जाहीर होत आहे. त्यात अमरावती विधान परिषद निकालात प्रवीण पोटे पाटील याच्या विजयाचा शिक्कामोर्तब लवकरच होणार असून हे सकोन म्हणजे एकदम ब्रेकिंग न्यूज सध्या तुम्हाला गावरांना इंटरव्ह्यूवर पाहायला भेटणार. यासाठी चॅनल आपलं सबस्क्राईब ठेवा मतलब अशाच बातम्या